ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा अशा प्रकारचे निर्देश काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेले होते। पण असं असतानाही आज सुप्रीम कोर्टामध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल झालेली होती आणि त्यावरती सुनावणी दरम्यान कोर्टाने ती हस्तक्षेप याचिकावरती फेटाळून लावलेली आहे। काय झालेलं आहे कोर्टात या सगळ्या प्रकरणातील एक वकील आहेत माझ्यासोबत, देवदत्त पालोदकर सर तुमचंही प्रकरण त्याच अनुषंगाने होतं, त्याच प्रकरणात कोर्टाने 31 तारखेचा निर्णय दिलेला होता। आज नेमकं हे प्रकरण काय होतं कोर्टामध्ये आणि कोर्टाने काय सांगितलं? नाही, 16 सप्टेंबरला जे कोर्टाने आदेश दिले होते त्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते। मात्र झालं असं की जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती याची जी प्रभाग रचना झाली त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने नवीन नियम 2025 साली तयार केले। 1997, 2002, 2007, 2012 आणि 2017 अशा 5 निवडणुका यापूर्वी पार पडल्या। या निवडणुकांमध्ये असं होतं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना जे घटनात्मक आरक्षण दिलं जातं आणि ओबीसींना जे आरक्षण दिलं जातं ते चक्रानुक्रमे दिलं जातं। म्हणजे होतं काय की सगळ्यात जास्त ज्या लोकसंख्या बहुल असलेले शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे जे वॉर्ड्स आहेत किंवा जे गट आहेत जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीचे गण आहेत ते आधी आरक्षित त्यांच्यासाठी केले जातात। म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदेत 60 टोटल गट आहेत आणि 5 जर शेड्यूल कास्टसाठी आरक्षित आहे तर जास्त लोकसंख्येचे पहिले 5 त्यांना आरक्षण दिलं जातं। चक्रानुक्रमे उतरत्या क्रमाने पुढच्या 5ला पुढच्या निवडणुकीत, त्याच्या पुढच्या 5ला पुढच्या निवडणुकीत अशा प्रकारे शेड्यूल कास्ट यांना ते आरक्षण दिलं जातं। तर हा एक चक्रानुक्रम आहे, तो 96च्या नियमाप्रमाणे तो चालू होता आणि यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की त्याचं पालन करणं गरजेचं आहे, कारण सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि काही विशिष्ट वार्ड जे आहेत किंवा प्रभाग जे आहेत किंवा जे गण आहेत गट आहेत ते आरक्षित राहू नये। मात्र आता जो नवीन नियम राज्य सरकारने केला 2025 साली त्यामध्ये ही निवडणूक या नियमांसाठी म्हणजे चक्रानुक्रमे आरक्षण देण्यासाठीची पहिली निवडणूक समजण्यात यावी। म्हणजे होईल काय याच्यामुळे जो चक्र पूर्वीपासून जे चालू होतं ते आता खंडित होईल आणि आता पुन्हा जे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या अधिक असलेले जे प्रभाग आहेत किंवा जे गण आहेत गट आहेत जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे ते परत आरक्षित होतील अशी शक्यता असल्याने या सगळ्या रूलला किंवा या नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात, औरंगाबाद खंडपीठात आणि प्रिन्सिपल सीट मुंबई येथे आव्हान दिलं होतं। त्यातली नागपूर खंडपीठाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने 19 सप्टेंबर रोजी निर्णय दिला आणि त्यांनी त्या याचिका फेटाळून लावल्या। त्याविरुद्ध आज काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयात असं त्यांचं म्हणणं होतं याचिकाकर्त्यांचं, त्यांच्यातर्फे मुकुल रोहतगी यांनी, ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला। त्यांचं म्हणणं असं होतं की जे चक्रानुक्रमे आरक्षण दिल्या जातं आहे 96 पासून त्याला आज खंड पाडायची काहीच गरज नाही आहे। जोपर्यंत रोटेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत हे रोटेशन तुम्ही खंडित करू नका। अशा प्रकारे जर राज्य सरकारने ह्या रोटेशनमध्ये जर हस्तक्षेप केला तर ते घटनाबाह्य होईल आणि दरवेळी असा एक प्रघात पडेल, त्यामुळे आरक्षणाचा भंग होईल, आरक्षणाचे जे संवैधानिक तरतूद आहे त्याचा भंग होईल। मात्र सर्वोच्च न्यायालयाने आम्ही 31 जानेवारीपर्यंत आरक्षण घ्या, निवडणुका घ्या असे निर्देश दिले, त्यामुळे आता या स्थितीला याला आपण कुठलाही हस्तक्षेप करता येणार नाही। म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज असं निवडणुकानंतर किंवा जर काही याच्यामध्ये भंग झाला या आरक्षण देण्यामध्ये किंवा नियमांमध्ये किंवा घटनात्मक तरतुदींचा जर कुठे तिथं भंग झाला असेल तर तो मुद्दा आपण तपासू, मात्र आधी निवडणुका होऊ द्यात असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। त्यामुळे आता राज्य सरकारने जो काही नियम केलेला आहे त्याच्या आधारेच या निवडणुका होतील अशी शक्यता दिसून येते। अजून आरक्षण जे आहे ते प्रत्यक्षात प्रसिद्ध झालेलं नाही आहे। म्हणजे नागपूर हायकोर्टाने असं म्हटलं होतं की या नियमाप्रमाणे जोपर्यंत प्रत्यक्ष आरक्षण दिल्या जात नाही, कुठले गट राखीव होतात कुठले गट राखीव होत नाहीत हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपण हा नियमाच्या आधारे अन्याय झाला असं म्हणता येणार नाही। तशीच साधारणतः एक कारण मीमांसा आज राज्य सरकारच्या वतीने जे सॉलिसिटर जनरल आहे तुषार मेहता साहेब त्यांनी केली आणि या सर्वांचं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने आज हस्तक्षेप करायला नकार दिला। कोर्टानं स्पष्ट केलं आधी निवडणुका होऊ जाऊ द्या मग आपण काय ते नंतर बघू असंही कोर्ट स्पष्टपणे सुनावणीच्या वेळी म्हटलं बघायला मिळालं। अशाच प्रकारचं टिप्पणी माननीय न्यायमूर्तींनी आज केली की आम्हीच नुकतेच आदेश दिलेले आहेत, त्यामुळे या निवडणुका होणं आता क्रमप्राप्त आहे, लवकर निवडणुका होऊ द्यात। त्यामुळे आता आणि अशाच प्रकारचा आता नियम महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा येऊ शकतो, तशाच प्रकारचं त्याच्यावर हे होऊ शकतं अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। सर, या याचिकेमुळे ज्या निवडणुका होणार होत्या म्हणजे कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार देऊन स्पष्टपणे त्यांनी नकार दिलेला आहे, जे आहे ते होऊ द्या असं कोर्ट म्हणालेलं आहे। जर समजा ह्यात काही वेगळा आणखी अर्ज दाखल झाले तर निवडणुका थांबवल्या जातील असं वाटतं का तुम्हाला?
नाही, आजचं जे काही सर्वोच्च न्यायालयाचा जो आज कारण मीमांसा होती, त्यांचा जो माननीय न्यायालयाचा रोख होता, तो निवडणुका पूर्ण करण्यावर आणि त्यावर भर देणारा होता. त्यामुळे या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाकडून थांबवल्या जातील असं मला वाटत नाही. विहित मुदतीतच त्या होतील असं स्पष्टपणे दिसून येतं. आजच्या सुनावणीवेळी कोर्टानं हेही म्हटलं होतं की आता कोणी अर्ज करू नका, किंवा जरी अर्ज केले ते सगळे एकत्रित करून त्यावरती मुंबईमध्ये सुनावणी घेतली जाईल, असं काहीतरी विधान कोर्टानं केलेलं होतं. नेमकं ते काय होतं आणि त्याचा आजच्या सुनावणीच्या अनुषंगाने काही रेफरन्स आला का? नाही, आजच्या सुनावणीमध्ये त्याविषयी सुद्धा थोडीशी एक त्याच्यावर चर्चा झाली की आम्हीच सांगितलेलं आहे की निवडणुका लवकर घेण्यासाठी सगळ्या याचिका एका ठिकाणी तुम्ही हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना विनंती करण्यात आली होती की जर असा अर्ज आला सर्व याचिका एका ठिकाणी ऐकण्याचा, तर तुम्ही त्याविषयी सहानुभूतीने विचार करावा. त्या प्रकारे जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात या प्रकारचा अर्ज सादर झालेला आहे आणि बहुतेक सगळे याचिका आता यापुढे ज्याही येतील, प्रभाग रचना असो, आरक्षण असो, किंवा मतदार याद्या असो, किंवा मग नॉमिनेशन्स असो, त्या संदर्भातल्या सगळ्या आता एका ठिकाणी ऐकल्या जातील. बेंच मात्र अजून डेझिग्नेट झालेला नाही आहे. शेवटचा प्रश्न, कोर्टानं आज ज्या पद्धतीने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे, हे बघता निवडणुका ठरलेल्या वेळात होतील यावरती शिक्कामोर्तब झालं असं म्हणायचं? आता न्यायालयाकडून तर पूर्ण शिक्कामोर्तब झालेलं आहे. ही वारंवार न्यायालयाने ती बाब उद्धृतही केलेली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून आता स्पष्ट तसे निर्देश आहेत की आमची कमांड आहे की वी हॅव गिवन कमांड असं ते म्हटलेलं आहे की टू होल्ड द इलेक्शन्स. म्हणजे आम्हीच आता आदेश दिलेला आहे की ह्या इलेक्शन्स घ्याव्याच लागतील. त्यामुळं न्यायालयाचा रोख तर स्पष्ट आहे. आता त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाचं आहे. हे वकील देवदत्त पालुतकर होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरकारच्या म्हणजे आज सुनावणी वेळी कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की विहित मुदतीमध्ये म्हणजे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका झाल्या पाहिजेत. कोर्टाचा तोच रोख होता. त्यामुळे जी याचिका दाखल झालेली होती, हस्तक्षेप याचिका, ती देखील आज सुनावणी वेळी कोर्टानं फेटाळून लावल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.